नमस्कार. सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मे बी हा व्हिडिओ टाकायला थोडासा उशीर झाला असेल, पण तरी तर माझा कॅमेरासमोर येण्याचा आता रिझन की माझ्या वाचनामध्ये आलेली एक सुंदर सत्य किंवा जी गोष्ट ती मला तुम्हाला सांगायची आहे की म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्माच्या, प्रौढ वयातल्या, युद्धाच्या, लढाईच्या सगळ्या स्टोरीज बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती असतील. कदाचित मी जी आत्ता सांगणार आहे ती पण तुम्हाला माहिती असेल, पण ती अशी आहे की ज्यावेळेस शिवाजी महाराजांचे साम्राज्य वाढत होते तेव्हा त्यांनी एकदा कल्याणमधील लढाई जिंकली. मग लढाई जिंकल्यानंतर अगोदर दुर्दैवाने एक प्रथा होती की तिथल्या बायकांना सुद्धा जे जिंकलेत त्यांना देण्यात येत होतं भेटवस्तू म्हणून. मग अशीच एक खूप 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 सुंदर लेडीज होती, तिला आणलं गेलं दरबारात. मग दरबारात सगळीकडे शांतता पसरली की आता शिवाजी महाराज काय निर्णय घेणार. मग शिवाजी महाराजांनी त्या बाईंना बघितलं आणि म्हणाले की काश माझ्या जिजाऊ माता एवढ्या सुंदर असल्या असत्या तर मी कदाचित तेवढा सुंदर झालो असतो. मग याचा अर्थ असा की त्यांनी तिच्या सौंदर्याकडे बघितलं पण एक आई म्हणून, आणि त्याच्यानंतर त्यांनी तिची खणा नारळाने ओटी भरून तिला मानासहित सोडून दिलं. तर याच्यातून घेण्यासारखा बोध काय की म्हणजे बरेचसे राजे झालेत की जे कुणी तलवारीने लढाई जिंकल्या, कुणी साम्राज्य जिंकले, बरंच काय काय. पण शिवाजी महाराजांनी माणसे कमावली कशी, तर ह्या संस्कारांच्या जोरावर, ह्या मूल्यांच्या जोरावर. आणि हे होते आई जिजाऊ साहेबांचे संस्कार. तर मला हे सांगायचं होतं आता की रिस्पेक्ट देम, आजच्या युगामध्ये ॲक्सेप्ट देम ॲज दे आर, म्हणजे ते त्यांची पद्धतीने ते जगतायत आत्ता. सो आपल्याला फक्त थोडासा नजरिया चेंज करायची गरज आहे. अशी तर अशी, ती अशी राहते तर ती तशी राहते. वी नीड टू रिस्पेक्ट देम अँड लिव्ह हॅपीली. पुन्हा एकदा